जत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस बसपा शिवसेना आघाडीच्या वतीने भव्य रॅली व प्रचाराचा शुभारंभ। जत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस बसपा शिवसेना आघाडीच्या वतीने भव्य रॅली व प्रचाराचा शुभारंभ आज जत येथील श्री चिंगीबाबा मंदिरात करण्यात आला। यावेळी जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप, नगराध्यक्षपदाचे उमेदवार व माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे सरकार, सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती माजी माननीय तमनगौडा रवी पाटील, बसपचे नेते माननीय हातुल कांबळे, शिवसेनेचे हुबाटा गटाचे तालुका प्रमुख माननीय अमित उर्फ बंटी लुदाळ, जत शिवसेना विधानसभा प्रमुख माननीय विजय बागळी पाटील यांच्यासह जत शहर शिवसेनेचे शहर प्रमुख माननीय विजयराजे चव्हाण, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शिवाजीराव पडळकर यांच्या समवेत विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते। या ठिकाणी भव्य रॅली काढण्यात आली। ही रॅली मार्केट यार्डपासून निघाली। मंगळवार पेठेतून चिंगीबाबा मंदिरासमोर ही भव्य रॅली या ठिकाणी आली। यानंतर चिंगीबाबाच्या मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। पाहूया TV1 मराठीने घेतलेला या रॅलीचा ग्राउंड रिपोर्ट। या पॅनलमधून अतिशय सक्षम व खमके उमेदवार दिले। शहराचा जर कायापालट करायचं असेल, शहरात काहीतरी बदल घडवायचे असेल तर या उमेदवारांच्या पाठीशी आपण ठाम राहणं गरजेचं आहे। आज तुम्ही विरोधी पक्षाचे उमेदवार बघू शकताय, मटका किंग, पत्ते किंग, अशीच प्रत्येक क्षेत्राचे किंग आहेत त्यांच्याकडे। पण इथं जनतेचं काम करणारे लोक तुमच्या सोबत आहेत। प्रत्येक वार्ड सुशिक्षित, प्रत्येक वार्ड बघा 11 नंबरमध्ये एमए केमिकल, 8 नंबरमध्ये एमडी केमिकल, प्रत्येक क्षेत्रात इंजिनियर, डॉक्टर असे उमेदवार दिले, 10 नंबरमध्ये डॉक्टर, असे सर्व सुशिक्षित व लोकांच्या समस्यांची जाण असणारे उमेदवार दिले। आमची सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हाच्या घड्याळ व 4 नंबरमध्ये हत्ती या चिन्हासमोर बटन दाबून या पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करावं। येणारा काळ हा राष्ट्रवादीचा असेल व पूर्ण आपण त्यांची काळजी घ्यायची, सर्व प्रश्न सुटतील। धन्यवाद। नमस्कार। जत नगर परिषद निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, बहुजन समाज पार्टी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या गटाचे, या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुरेशराव शिंदे सरकार, त्याचबरोबर या आघाडीचे जत शहरातील सर्व उमेदवार तसेच वार्ड नंबर 4 मधील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हे अत्यंत ताकदीचे असून जनमानसामध्ये त्यांचं चांगलं काम आहे, पकड आहे आणि त्यामुळे या आघाडीला या जत शहरामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण आहे। त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांचा गेल्या 35-40 वर्षाचा जो राजकीय, सामाजिक व प्रशासकीय जो अनुभव आहे, त्याचबरोबर माननीय विलासरावजी जगताप साहेब माजी आमदार यांचं मार्गदर्शन, माननीय तमनगौडा रवी पाटील साहेब यांचं साथ व सहकार्य
आणि आमच्या सर्व बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांची साथ या माध्यमातून जत शहराच्या पुढील विकासाच्या धोरणात्मक किंवा अन्य गोष्टी करण्यासाठी हे अत्यंत उपयोगी होणार आहे आणि हे पॅनल अत्यंत मजबूतीनं या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. गेल्या 5 वर्षामध्ये यापूर्वीची जी नगरपालिका होती ती जत शहरातल्या लोकांनी काँग्रेसला गेल्यावेळी निवडून दिलं होतं. काँग्रेसचा नगराध्यक्ष होता आणि त्या गेल्या काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये लोकांनी काँग्रेसचा बेजबाबदार, निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी कारभार बघितलेला आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे हवाहवाई आणि पोटल घोषणाबाजी आहे आणि व्यक्तिगत लेवलची त्यांची जी विकासाच्या मुद्द्यावरून भरकडत जाऊन व्यक्तिगत लेवलची जी टीका टिप्पणी आहे याच्यामुळे सुद्धा जनतेमध्ये या दोघांच्याही विषयी प्रचंड निराशा आहे आणि त्यामुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बहुजन समाज पार्टी व उभाटा या आमच्या आघाडीला त्या जत शहरामध्ये चांगलं वातावरण आहे आणि माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार, माननीय विक्रमरावजी जगताप साहेब आणि तमालगौड अरविंद पाटील साहेब व आम्ही आमचे सर्व सहकारी मिळून या जत शहराच्या भविष्याच्या या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने जत शहराला विजन देऊ शकतो. आपल्या जत शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की त्या आपण सर्वांनी मिळून या आघाडीला राष्ट्रवादी बसपा व शिवसेना आघाडीच्या या उमेदवारांना आपण सहकार्य व साथ द्यायचे आहे. धन्यवाद. यानंतर शिवसेना उभाटाचे मोठी तुझा यात्रा मार्गदर्शन 2025 जत नगर परिषद निवडणूक या प्रसंगी उपस्थित असणारे सर्व मतदार जत शहरातील सुज्ञ नागरिक या जत शहरामध्ये माननीय विलासराव जगताप साहेब तसेच आमचे तमालगौड रवी पाटील, आमचे मित्र अतुलजी कांबळे साहेब तसेच आमचे शिवसेना या पक्षाकडून आम्ही जे सक्षम पॅनल दिलं या पॅनलचा जर प्रचाराचा शुभारंभ जर बघितला तर यातनं एकच सांगतो, विरोधकांची आज बत्ती गुण आणि यातनं एक आपल्याला एक छोटस एक सांगतो की ज्या पद्धतीने विरोधक ज्या जतच्या नागरिकांना भूलभुलैया करत आहेत, ज्या जतच्या नागरिकांना प्राणी संग्रहालयाचं जे आम्ही दाखवत आहे त्यांना एकच विनंती करतो, तर प्राणी संग्रहालय आम्ही मागितलं नाही, जे आम्ही मागत नाही ते देण्यापेक्षा जर जत मध्ये जे माडग्यात मेंढी आहे तिथलं संशोधन असेल, रांजणीचं बरं म्हटलं अहिल्यादेवीच्या नावाचे शेळीमिंडी वाळवंटास मानव मंडळ असेल, हे जर संशोधन कार्य केलं तर जतच्या जनतेसाठी चांगलं होईल. आम्हाला उंदीला पाठीशी देण्यापेक्षा जतच्या पाठीशीमध्ये चांगला उद्योग दिला तर हिथल्या जत शहरातील नागरिकांना, माता भगिनींना चांगला रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे आम्हाला नको ते मुलभुलैया नको आहे. त्यामुळं जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल, आमचे कुटुंब प्रमुख सुरेशरावजी शिंदे सरकार असेल, यांच्या पद्धतीने आम्ही सक्षम पॅनल दिलेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये माननीय जगताप साहेबांनी, अजित पवार साहेबांनी एक शब्द दिलेला आहे, जर आमचं पॅनल निवडून आलं तर जतच्या विकासासाठी 1000 कोटीचा निधी आम्ही जत शहरासाठी भक्कम पद्धतीचा निधी देणार आहे. त्यामुळं येणारी या जत नगर परिषदेवर राष्ट्रवादी या घरांची समोर पटन लावून आपल्याला भरघोस मताने पूर्ण पॅनलच्या पॅनल या नगर परिषद निवडून द्यायचं एवढंच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. त्यानंतर आमच्या राष्ट्रवादीचे नेते तमालगौड रवी पाटील आपलं मनोर होते. 2025 नगरपालिका निवडणुकीमध्ये आज अजितदादांचे राष्ट्रवादी पक्षातर्फे आपले नगराध्यक्ष उमेदवार विलासराव जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुरेशराव शिंदे सरकार आणि 111 वार्डातील सर्व उमेदवारांचे परिचय अतिशय विस्ताराने आपल्याला माहिती आहे. आज बहुजन समाजवादी पार्टीचे अतुलदादा असतील, शिवसेनेचे आपले बंटी दुधाळ साहेब असतील आणि इतर सर्व नेते मंडळी उमेदवार इथे उपस्थित आहेत. आज जत नगरपालिकेतील महत्वाचे मुद्द्याला आपण विकास करण्यासाठी जत शहरातील एक 25 ते 30 वर्ष जत शहरामध्ये प्रत्येक वयोगटातील लहान मोठे सगळ्यांच्या बरोबर सगळ्या वार्डातील वाडी वस्तीवरचे अनुभव असलेले आमच्याकडे नगराध्यक्ष उमेदवार. तिथं आम्हाला दवाखाना चालवायचा नाही, तिथं आम्हाला जत शहरातील डीपी प्लॅन असतील, गटारी असतील, रस्ते असतील, जत शहरामध्ये सुरक्षित असतील. आता जत नगरटेक पासून
ते हायवे आहेत त्याला सीसीटीव्ही कॅमेरा कव्हरेज करायचे असे महत्वाचे मुद्दे घेऊन आपण एक ब्लूप्रिंट तयार केलेले आहे. त्यामध्ये अजितदादा पवार आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत. सरकारमध्ये आम्ही सुद्धा आहेत, पण काही लोक जाहिरात करतात आश्वासन पुत्र म्हणून आम्ही कालच नाव दिलेलं आहे. फक्त आश्वासनाचा पाऊस पडतात, कारण जेव्हा आपणच सरकार चालवतो सगळं आपणच आणतो. राष्ट्रवादी आपण सरकारमध्ये निभाव भाग आहे आपला. जी काय आर्थिक नियती आहे त्या अजितदादांचे शिवाय कुठलाही रिलीज होत नाही. आम्ही आणि जगताप साहेब मागच्या आठवड्यात अजितदादांना आम्ही शब्द दिलाय, नगराध्यक्ष आम्ही निवडून आणतो आणि सगळं पूर्ण नगरपालिकेची मोबत आणतो. आम्हाला निधीचे कमी कुठलाही पडू नाही असे आम्ही शब्द आम्ही त्यांना शब्द दिले, त्यांनी आम्हाला शब्द दिलेले. तुम्ही नगरपालिकेची सत्ता आणा, कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला कमी भासणार नाही आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये जग पूर्ण बदललेलं दिसेल असं अजितदादांनी आम्हाला शब्द दिलेला. मग आमची विनंती आहे सर्वांनाच विनंती आहे की घड्याळ पूर्ण पॅनल टू पॅनल आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे. 1 ते 11 वार्डामध्ये अतिशय सक्षम सुशिक्षित अतिशय तालुक्यात शहरातील सर्वांचं जाण असलेले एक असे उमेदीचे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षसह खूप म्हणजे अनुभवी असलेले जबाबदारी उमेदवार आहेत. म्हणून आपण सर्वांनी अतिशय ताकदीनं घड्याळाचे काही ठिकाणी 4 आहे काही ठिकाणी 3 आहे असे सर्वांनी व्यवस्थितपणे आपण घड्याळ आणि आमच्या राष्ट्रवादीचा ताकद वाढवावा आणि आपल्याला 2 वार्डामध्ये हत्तीचं 2 उमेदवार 4 वार्डामध्ये हत्तीचं चिन्हावरती उभा आहे. सर्वांना आपण भरघोस मतदारांनी मतदान करून आपण आशीर्वाद करावा आणि आम्हाला जगताप साहेबांना आमच्या आणि सुरेश पाटील सरकारांना ताक मानेला अजितदादांच्या पुढे बोलायला आम्हाला संधी द्यावा असं कळकळीची विनंती करतो आणि सांगतो जय जय मा. जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा आणि उभाटा या गटाचं त्यांनी केले आणि पॅनलचे सोबत पुन्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय माजी आमदार जगताप साहेब असतील, आमचे बसपाचे आमचे मित्र अतुलजी कांबळे साहेब असतील, उभाटाचे पालिकेचे अध्यक्ष आमचे मित्र पंडित दुलाळ साहेब असतील, जिल्हा परिषदचे माजी सभापती आदरणीय कमल गोरा रवी साहेब असतील. या पॅनलचे सर्व उमेदवार बंधू भगिनी या पॅनलवरती प्रेम करणारे आज मोठ्या संख्येनं आपण या रॅलीत सहभागी होऊन तिथं पक्षाच्या प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडण्यासाठी या सिंधी भाषा आणि या आमच्या सिंधी भाषाच्या मंदिरमध्ये यशोबाईच्या या मंदिरमध्ये आपण हे शुभारंभ केलेला आणि निश्चितपणाने हे सर्वच्या सर्व पॅनल जगताप साहेबांच्या आणि अतुल कांबळे साहेब असतील, पंते असतील, आमचे दुधाळ साहेब, कमांडगड रवी साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं प्रचंड मतांनी हे पॅनल विजयी होईल. या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार बंधू मीडियाचे आमचे बंधू उपस्थित आहेत. ते आज काय फारसं बोलणार नाही. ज्या वेळेला शेवटची जाहीर सभा घ्यायच्या त्यावेळेला कोणाची लंगोटी काढून टाकायची पटवाला घालायची त्याच्या वेळेला जाहीर सभेत मी बोलतो. मी एवढंच आपल्याला सांगेन निश्चितपणाला या शहराचा विकास झाला पाहिजे. या शहरामध्ये आमच्या माता बहिणींना आमच्या वडीलधारी मंडळींना आमच्या तरुणांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका जगताप साहेबांची आणि आमच्या आणि आमच्या सर्व नेते मंडळीच्या. आज आम्ही आमच्या या पॅनलचे प्रमुख आहेत अजितदादा पवार साहेब, ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थकारण त्यांच्याकडे आहे. जगताप साहेबांचे अतिशय स्नेह आणि जगताप साहेब हे राष्ट्रवादीचे प्रमुख आहे आणि म्हणून निश्चितपणानं अजितदादाच्या माध्यमातून आणि निश्चितपणानं फार मोठा कायापालट या शहराचा केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या लाडक्या बहिणींचे जनक अजितदादा पवार साहेब आहेत. अजितदादांनी या लाडक्या बहिणींच्यासाठी बजेटमध्ये तरतूद केलेलं आहे. ते लाडक्या बहिणीला जे अनुदान मिळत आहे ते कधी बंद होणार नाही याची ग्वाही अजितदादांनी दिली आणि म्हणून अजितदादाचे हात प्रकट करण्यासाठी
जगताप साहेबांनी आपल्या पार्टीचे हात बळकट करण्यासाठी अजितदादांच्या या घड्याळांच्या चिन्हासमोरील बदल लावून तुम्ही या सर्वांच्या सर्व 23 उमेदवारांनी नगरसेवकांना प्रचंड मतांनी विजयी करावं ही कळकळीची मी विनंती करतो. गेली 35 वर्ष या शहराचं राजकारण करत असताना गेली 35 वर्षे माझ्याकडे सत्ता आहे. फक्त 2017 ही सत्ता बदलली तुझ्या आमच्या आणि काँग्रेसमध्ये आली. कुठल्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं नाही. विकासाच्या कामाला अडवणी करायचं आणि विरोधाची भूमिका घ्यायची ही भूमिका त्यांची होती. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे, अजितदादांच्या माध्यमातून मला सक्षमीकरणासाठी जगताप साहेब असतील, आमचे रवी पाटील साहेब असतील, अतुल असतील, भंटे साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही अजितदादांच्या जाऊ आणि महिला सक्षमासाठी वेगवेगळे जे महिलांना प्रशिक्षण आहे, उद्योगाचं असेल, शिक्षणाचं असेल, या सर्व बाबतीत आम्ही फार मोठा निधी खेचून आलो. जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली जाहीरनामा वचननामा आम्ही काढलेला आहे. तो मी वाचून आपल्याला दाखवतोय. वचननामा नंबर 1, जत शहर व वाड्या वस्त्याला दररोज मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा. 2, संपूर्ण शहरामध्ये बंदिस्त गटारी. 3, स्वच्छ सुंदर व औषधयुक्त डासमुक्त शहर, घनकचरा निर्मूलन अत्याधुनिक प्रकल्प. 4, सामाजिक सलोखा, शांततेला प्राधान्य, भयमुक्त जात, महिला भरणी, शालेय मुलींना तत्काळ संरक्षण. 5, प्रभाग न्याय, उद्यानांचा विकास, बालोद्यान, जिमची सोय, ज्येष्ठ नागरिकांचं छडी विरंगुळा केंद्र. 6 नंबर बाजारपेठ व गणेशच्या ठिकाणी अद्यावत स्वच्छतागृहे. 7 नंबर संपूर्ण शहर झोपडीमुक्त, बेघरांना कुटुंबांना हक्काचे घर. 8 नंबर महिला सुशिक्षित बेरोजगार युवकांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण व उद्योग निर्मितीसाठी सहाय्य. अशा पद्धतीचा वचननामा आम्ही जगताप साहेबांच्या आणि आमच्या या नेत्यांच्या समोर ठेवून त्यांनी हा वचननामा आपल्या समोर केलेला आहे. मी निश्चितपणानं आपल्याला विनंती करेन, आज कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नका. जर हे 50-60 हजार लोकवस्तीचं सुशिक्षित गाव आहे, गिरनार तलावातून या शहराला पिण्याचं पाणी दिलं जातं. त्या गिरनार तलावामध्ये मध्ये या भाजपवाल्यांनी वोटिंग स्पर्धा घेण्याचं आयोजन केलं. वोटिंग स्पर्धा घेण्याबद्दल आमचा सोबत नव्हता, परंतु या गिरनारमध्ये आता जे पावसाचं रेन वॉटर याचं बंद झालेलं आहे. जलसंधारणाची कामं झाल्यामुळे तिथं नाला बंडिंग असो, पाझर तलाव असो, आणून पाणी याचं बंद केलेला. या तलावात पैशांमधलं सोडलेलं पाणी, साठलेलं पाणी होतं. आम्ही त्यांना विनंती केली भाजपवाल्यांना की तुम्ही या तलावामध्ये वोटिंग स्पर्धा घेऊ नका. स्पर्धा घ्यायचा तुमचा उपक्रम अतिशय चांगला आहे, परंतु ठिकाण बदला आणि दुसरीकडे कुठेतरी घ्या. परंतु त्याने हाताने या तलावामध्ये घेतला. या गटवासियांचं सुद्धा चांगलं आहे की त्यांना कुठल्या प्रकारच्या साथीला सामोरं जाता आलेलं नाही. अशी हटवादी माणसं या नगरपालिकेमध्ये आणून चालणार नाहीत. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे, या शहराचा विकास करायला सत्ता लागते. अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी अर्थ खातं त्यांच्याकडे आहे. काँग्रेस आल्या चिमक्या वाजवलेल्या करतो, हे करतो. अहो तुमच्या सत्तेला देता तुम्ही काय करणार? नुसतं बोलायचा भाग बोलायच्याकडे आहे, कुठल्या पद्धतीचं काम हे करू शकणार नाही. आता नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर ज्या वेळेला पुढची आमदारकी येईल त्याला अजून 4-4.5 वर्ष. तर 4.5 वर्षी काँग्रेसमध्ये काय करणार? तुमच्या सत्ता चालत असताना काही तुम्ही केलेलं नाही. नुसतं वर्गणा करायचा, खोडं बोलायचं, मोठं बोलायचे धंदे या माणसाचा तुम्ही आमदार होता. 5 वर्ष काय केलं होते या तालुक्यासाठी, या शहरासाठी? काय बोलायला बाहेर आमदार म्हणून या तालुक्यात निवडून आणायचा? याचा कुठेतरी आमच्या माता भगिनींनी विचार करावा. आज हे शुभारंभाचं काम असल्यामुळं
शुभारंभाच्या प्रचाराचा शुभारंभ असल्यामुळं शुभारंभ झाल्याचं याही आमचे नेते आदरणीय जगताप साहेब करतील ते करणार नाही. परंतु मतदार बंधू भगिनींना आमची नम्रतेची विनंती आहे, कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका. त्यांच्यावर पैसे खोकवायला आले, पैसे वाटतील पैसे घ्या, परंतु मतदान मात्र अजितदादांच्या घड्याळाला करा, अजितदादांचे हात बळकट करा, जगताप साहेबांचे हात बळकट करा ही कळकळीची मी आपल्याला विनंती करतो आणि इथं थांबतो. या चार राष्ट्रवादी त्यानंतर उमा सर्वांचे नेते आदरणीय जगताप साहेब होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बसपा, उभाटागत विजू ठाकरेची शिवसेना त्या तिन्ही पक्षाच्या वतीनं आज एक पॅनल आपण जाहीर केलेलं आहे आणि याचा शुभारंभ आज रोजी सिंगी बादशाच्या मंदिरापुढे झालेला आहे. त्यामुळे आज सगळे उमेदवार आपल्या पंचायत आहेत. सगळ्या उमेदवारांनी सिंगी बादशापुढे शपथ घेतलेली आहे की आम्ही पूर्णपणे पॅनलचा प्रचार करू आणि पॅनल सगळ्यांच्या जास्तीत जास्त मताने निवडून आणू असं प्रत्येक उमेदवारांनी आणि त्यांच्या नेत्याने तिथे सिंगी बादशापुढे कबूल केलेलं आहे. त्यामुळे कोणतं आपोआप हे का करावं लागलं, काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टीची लोक आपोआप पत्राला फार विचार आहे. अहो तुमचा उमेदवार एकच चिन्ह मागायलाय, अमुक करायला लागलाय, म्हणजे आमच्यामध्ये फूट पडण्याचा त्यांचा मोठा प्रयत्न चालू आहे, एवढं लक्षात ठेवा. आता उदाहरण सांगतो तुम्हाला, आमची वेळ इथं 11 वाजता प्रदेशच्या 11 ते आम्हाला दिलेली वेळ होती. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना 11 वाजता जी होती त्यांची वेळ संपल्यानंतर त्यांनी कुठल्या मार्गाने जायचं हा मार्ग सुद्धा पोलिसांकडे त्यांनी कबूल केला होता. तिथं शिवाजी पुतळा करून खाली जायचं आणि मग तिथं बसवेश्वर पुतळ्याला जायचा त्यांचा मार्ग होता आणि आमचा जो मार्ग आहे आम्ही नियमाप्रमाणे केलेल्या त्या मार्गाने आम्ही येत होतो. पण हे पोलीस खातं का झोपले मला काय कळत नाही. त्यांना दिलेल्या मार्गाने त्यांनी न जाता आमच्या समोर यायचं आणि दंगल घडवायची हा त्यांचा नियोजित कट होता की काय अशा प्रकारची शंका आम्हाला येते. पोलीस खात्याचं पहिलं काम आहे की ज्या मार्गाने तुम्ही मोर्चा किंवा रॅली काढलेले त्याच मार्गाने काढायचे ज्या त्या नेत्याचं काम असतंय. परंतु भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर करून आमच्या रॅलीच्या पुढं समोर रॅली आणायची आणि काहीतरी गडबड होईल त्या उद्देशाने त्यांनी रॅली काढले. त्याच्या डीवायएसपीच्या पीआयने चौकशी केली पाहिजे आणि त्यांनी जे काही त्याला मार्गाने जी रॅली काढली तिच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी आमची पहिली मागणी आहे. आता आपण सगळेजण बघतोय गोपीचंद पडळकर घोड्यावर बसणार आहे. आता त्याला जनतेने घोड्यावर बसवली एकदा, पुन्हा कशाला घोड्यावर बसवते. म्हणजे अशा पद्धतीनं लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा, समोरासमोर यायचं आणि जातीवादाचं वीज करत बसायचं. भारतीय जनता पार्टीचं काम काय, समाजामध्ये बांधणी लावायची, जातीमध्ये बांधणी लावायची. गोपीचंद पडळकर एकदा मुस्लिमाच्या विरोध बोलतोय, एकदा ख्रिश्चनाच्या विरोध बोलतोय आणि बोलतोय म्हणजे अगदी भाषण भाषेत, अगदी थरथराट भाषेत बोलतोय. देवेंद्र फडणवीसचे काही माणसं अशीच केले की यांना समाजामध्ये असंतुष्टता निर्माण करण्याचं काम या आमदार नेत्यांनी करायचं अशी सुपारी देवेंद्र फडणवीसने घेतल्यामुळं आपल्या समाजामध्ये बांधणं लावायचं, जातीमध्ये बांधणं लावायचं आणि विकासाच्या गप्पा मारायच्या. मग सांगितलं तुम्हाला कशीच्या जनावरांचं प्राणी संग्रहालय मला हिशोब केला ना, 400 प्राणी आमचं म्हणजे ना 400 प्राणी म्हैसूरच्या ह्याच्यात नाही, मुंबईमध्ये 400 प्राणी. अहो आमचे कुठले ना प्राणी. आता तुमचे जे प्राणी फिरायला लागले का त्यांच्यासाठी ते संग्रहालय करायचे पाहिजे काय तुमचे काय तुमचं अरे चांगलं विकास काय तुम्ही बोलायचं ना. ज्या गोष्टी वास्तवात येत नाहीत त्या गोष्टी सांगण्याचं काम हा गोपीचंद पडळकर करायला लागले. जिल्हा परिषद निवडणुकीला उंडीमध्ये सांगितलं 2000 एकर TMIDC करतो, 10,000 मुलांना नोकरी लावतो. मला तिकडं बकरेवाडीला फुलावाडीला तिथं मला 2 सुटगीता करतो. मला ते गेलं राहिलं जे आश्वासन दिले ते आश्वासन पाळायचं नाही आणि जर त्या लोकांना सुद्धा भूलभुलया करण्यासाठी तिथं संग्रहालय आणतो, दिल्लीचं करतो, बोटं जातात सांगून लोकांना फसवण्याचं काम ते भारतीय जनता पार्टी करते. आणि काँग्रेसचं सरकार म्हणलं का ते आमचा विक्रम सावंत अजूनही त्याच्या डोक्यात तुमची बबलेश्वर गेले नाही. अजूनही सांगते तुमची बबलेश्वर पाणी आणतो, पाऊस पडला की तुमची बबलेश्वरचं पाणी आणून करतो. म्हणजे हा 1 नंबरचा खातो आहे. त्याच्यापेक्षा पुढचा नंबर खातेबाज गोपीचंद पडळकर आहे. आता 2 खातेबाजापासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे.
आणि एक सक्षम पॅनल आमच्या उमेदवारांनी आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलंय अतिशय उच्च विद्यार्थी पॅनल आहे. चांगले मुलं आहेत तिथं, चांगल्या महिला आहेत, सगळ्या ग्रॅज्युएट महिला आहेत, काही इंजिनियर आहेत. त्यामुळे शहराचा जो विकास करायचा आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतील. शहराचा विकास काय करायचा आहे आता सरकारने आपल्या सगळ्या पक्षाच्या वतीनं जाहीरनामा आपल्याला वाटून दाखवलेला आहे. त्या पद्धतीनं आमचं पॅनल तुम्ही निवडून दिल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं शहराचा विकास करू तेवढा आम्ही तुम्हाला करतो. खोटं बोलून आपल्याला मतदान पार पाडायचं नाही किंवा नंतर थापा मारायचा माणसं नाही, हे आम्ही करू हे तुम्हाला आम्ही आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आपण निश्चित राहावा की आज त्यांच्याने आमचा विश्वास वगैरे आजची रॅली बघितली तुम्हाला लक्षात आलं असेल. आमच्याकडे तर पगार बाया कोणी नव्हत्या. 5 रुपये पगार द्यायचं आणि रॅलीमध्ये आणायचं ही पद्धत आमच्याकडे नाही. आमच्याकडे आले आहेत ना की खरे कार्यकर्ते आणि आमच्या पॅनल प्रेम असे लोक आले. त्यामुळे भाडोत्री कुणी आमच्याकडे नाही तरी सुद्धा आमची गती त्यांच्यापेक्षा त्याग झालेली आहे. त्याला त्याचा हेवा वाटावा अशा पद्धतीनं आपल्याला जनतेचा पाठिंबा आपल्याला आहे. त्यामुळे आपलं निश्चित पॅनल हे सर्वपक्षीय पॅनल आहे. राष्ट्रवादीचे चिन्हावर आहे, काही त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर आहे. त्यामुळे ह्या हत्ती आणि घड्याळ त्या चिन्हावर सगळ्यांनी मतदान करायचं. नेते मोठे त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं. आपण सुद्धा आमच्या पॅनलला मदत करण्यासाठी प्रिंट मीडिया हे मीडिया काही मीडियामध्ये बघतो आम्ही आमचं पॅनल आम्ही जाहीर केलं तरी सुद्धा काही पेपरमध्ये त्या पॅनलची नावं आली नाही. अशी दोन्ही माणसं आहे असे त्या गोष्टी त्यांचे हक्क आहेत मी जाहीर करत सांगतो. अशा पद्धतीनं मीडियाने करू नये. आम्ही जे सांगतो तुम्हाला ते तुम्ही छापाना तिथं ते तुम्ही घ्या. तसं न करता अशा पद्धतीनं 1% वार्ता देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नये. आम्ही जे बोलतोय ते तुम्ही छापायला काही गरजेचं आहे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.